नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं थेट मुंबई नगरीतून. तर मित्रांनो, थंबनेलवरून तुम्हाला माहिती पडलं असेल की आपला आजचा व्लॉग कशावरून असणार आहे. तर मित्रांनो, आज आपला प्लॅन सक्सेसफुल झालाय. तर आपल्या गावची सगळी पोरं म्हणजे 7, 8, 9 जण आहेत आम्ही. तर आपण फार्म हाऊसला आलोय आज. तर आता आपण आहेत बदलापूरला. संध्याकाळचे 7 वाजलेत आणि थोडं नीट झालंय आम्हाला. आणि आजची एन्जॉयमेंट ही आपल्या या रिसॉर्ट मधून असणार आहे. तर मित्रांनो, बदलापूरमध्ये वेस्टला अनिश रिसॉर्ट असा आपला आजचा रिसॉर्ट आहे. तर तिथे आज आपली फुल एन्जॉयमेंट असणार आहे. सर्व पोरं आलेत, पाठी फोटोशूट चालू आहे, तुम्ही बघताय. आणि काही पोरं खाली गेलेत. तर मित्रांनो, संध्याकाळचं शांत वातावरण आहे आणि हवा सुटले. वातावरण थोडं पावसाचं वाटतंय, पण पाऊस येईल की नाही माहित नाही. तर मित्रांनो, प्रॉपर्टी तुम्हाला मी थोडक्यात इथून दाखवतो आणि त्यानंतर आपण मग जाऊ आतमध्ये रिसॉर्टमध्ये. तर खूप शांत वातावरण आहे मित्रांनो, आणि या फार्मचे सर्व डिटेल्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतीलच. तर मित्रांनो, आजच्या व्लॉगमध्ये खूप मजा येणार आहे. तर कृपया व्लॉग पूर्ण बघा आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. तर चला तर मित्रांनो, आपला व्लॉग आपण कंटिन्यू करूया. तर मित्रांनो, संध्याकाळचे 7 वाजलेत आणि खूप शांत वातावरण आणि हवेत गारवा. आणि हा आपला इकडे इथून अनिश रिसॉर्टचा एंट्रन्स आहे. तर तुम्ही बोर्ड बघताय बघा, अनिश रिसॉर्ट. आणि आता आपण आतमध्ये एंट्री करतोय. तर आतमधली प्रॉपर्टी कशी आहे तुम्हाला दाखवतो मी. तर आतमध्ये एंट्री करतोय. पार्किंगची सोय इथं मित्रांनो केलेली आहे, तुम्हाला समोर दिसते. हा पुरा स्पेस आहे. तर तिथे तुम्ही पार्किंग वगैरे गाड्यांची करू शकता. आणि आपण आतमध्ये जातोय. मस्त वातावरण आहे मित्रांनो, शांत वातावरण. आणि तिकडे डीजे वगैरे ऍक्च्युली चालू झालेले आहे. काही ग्रुप आलेत, तर तिकडे एन्जॉयमेंट चालू झाले. आपण देखील आता थोड्या वेळात आतमध्ये जाऊच, स्विमिंग पूलमध्ये वगैरे. तर मित्रांनो, समोर बघताय बोर्ड लागलाय अनिश रिसॉर्ट. आणि आपलीच पोरं आहेत. इकडे बघताय तुम्ही, इकडे तुषार, इकडे फोटोशूट चालू आहे. विकास आहे इकडे, आणि इकडे आहे आपला वीरू. तर समोर तुम्हाला बघायला भेटते आपली पोरं गेली होती मित्रांनो खाली. थोडं काहीतरी सोय झाली पाहिजे. तर कोल्ड्रिंक्स वगैरे घेऊन आलेत मित्रांनो, बघताय तुम्ही समोर. तिकडे अनिक आहे, तिकडे बघा समोर येतोय. तिकडे अक्षय आहे. तर आपली कोल्ड्रिंकची सोय झाली. विजय आहे इकडे, विशाल आहे, अक्षय आहे. तर बघूया आपली आजची एन्जॉयमेंट. तिकडे गाणी वगैरे लागले डीजे वरती. आणि आपल्याला आता जायचंय रिसॉर्ट मध्ये, आतमध्ये एन्जॉयमेंट, फुल एन्जॉयमेंट. न दारू पिता असा पहिला ग्रुप असेल, न दारू पिता फक्त स्टिंग वर एन्जॉय करणार आहे. स्टिंग वर एन्जॉय बघा. तर मित्रांनो, संध्याकाळचे 7:30 वाजलेत आणि आपल्याला चहा आलाय, चहा पितोय आपण. तर थंडगार वातावरण आहे मस्त, आणि चहाचा आनंद. थोडा पाऊस असता तर मित्रांनो खूप मस्त वाटलं असतं. रात्रीच्या मित्रांनो 8 वाजलेत आणि एन्जॉयमेंटला सुरुवात झाली मित्रांनो. इकडे तुम्हाला दाखवतो पाठीमागे, इकडे स्विमिंग पूल आहे. रात्रीचा व्ह्यू बघताय तुम्ही मित्रांनो. आणि स्विमिंग पूल आहे, थोडं मस्तपैकी एन्जॉय करताय.
मित्रांनो, रात्रीचे वाजलेत 10:15 आणि आता आपण आलोय जेवायला. तर व्हेज मध्ये तुम्हाला दाखवतो मी थोडक्यात काय आहे ते. इकडे बघताय तुम्ही पनीरची भाजी आहे. इकडे तुम्हाला पाहायला मिळेल इकडे बटाट्याची भाजी आहे, डाळ आणि इकडे राईस आहे. आणि इकडे तुम्हाला नॉनव्हेज मध्ये एक थाळी भेटते, त्याच्यामध्ये चिकन सुक्का आहे, राईस आहे आणि चिकनची ग्रेव्ही आहे. तर जेवतोय आता आम्ही. बघूया जेवणाची टेस्ट कशी असते ती आणि तुम्हाला दाखवतो मी टेस्ट कशी आहे जेवणाची. इकडे नॉनव्हेज थाली, त्याच्यामध्ये तुम्हाला एक भाकऱ्या भेटत आहेत, भाकऱ्या 2, राईस भेटतोय, चिकन सुक्का आहे आणि चिकन ग्रेव्ही आहे. आणि सर्वजण इकडे बसलेत बघा, तुम्हाला दाखवतो. तर व्हेज मध्ये तुम्हाला जेवण सांगतो. इकडे राईस आहे, डाळ आहे, भाकरी आहे आणि बटाट्याची भाजी आहे. इकडे सॅलड आहे, तर आपला पापड आहे सोबत. आणि जेवण कसं झालं तुम्हाला आता सांगतो मी. टेस्ट करूया आपण. विजय कसा आहे? मस्त चिकनची एक नंबर. तर मित्रांनो आता मी पण जेवतो, बघूया टेस्ट कशी आहे आणि तुम्हाला रिव्ह्यू देतोय. विराज कसं आहे जेवण? विराज जेवण कसं आहे सांग, बोल काहीतरी. व्हेज चांगला आहे. व्हेजचा रिव्ह्यू, नॉनव्हेजचा रिव्ह्यू आलाय. व्हेज चांगला आहे. तर मित्रांनो रात्रीचे वाजलेत 11:15 आणि सर्व आता शांत झालेत. डीजे वगैरे बंद झालाय, तरी पण आपली पोरं आहेत इकडे स्विमिंग पूल मध्ये आहेत, एन्जॉय करतात मित्रांनो. आणि तुम्हाला दाखवतो आता एन्जॉयमेंट चालू आहे. आणि थोड्या वेळ पण जेवण वगैरे आपलं चांगलं झालं, जेवण वगैरे एकदम मस्त होतं. तर तुम्हाला दाखवतो सगळे पोरं कसे एन्जॉय करतात ते. तर मित्रांनो हा इकडे स्विमिंग पूल आहे आणि अजून पण आपली पोरं इकडे एन्जॉयमेंट चालू आहे. इकडे पोरांची पाण्यातनं काही बाहेर यायचं बोलत नाहीत. तिकडे बघताय तिकडे पण काही ग्रुप आहेत, तर ते पण तिकडे गेम खेळत आहेत. आणि मस्तपैकी वातावरण, शांत वातावरण आहे मित्रांनो. शुभ सकाळ मित्रांनो. सकाळचे वाजलेत 7 आणि आता पण उठलोय आणि थोडासा फ्रेश वगैरे होऊन थोडा मी इकडे वरती आलोय. पोरं सर्व आहेत आतमध्ये रूममध्येच. तर मित्रांनो काल रात्री खूप एन्जॉयमेंट झाला आणि रात्री 3 वाजेपर्यंत पोरं काय ऐकत नव्हती, नुसता धुमाकूळ होता. आणि मित्रांनो आवाज थोडा बसलाय माझा. तर मित्रांनो तिकडचे रूम्स वगैरे तुम्हाला काल दाखवता नाही आले, तर आता मी तुम्हाला थोडक्यात ते रूम कसे आहेत ते दाखवतो. आणि सकाळचा व्ह्यू कसा आहे फार्म हाऊसचा ते देखील तुम्हाला दाखवतो. मस्त व्ह्यू आहे मित्रांनो, कारण की खूप रूम्स आहेत तिथे तुम्हाला अवेलेबल करून भेटतील. तर मित्रांनो तुम्ही बघताय सकाळचं वातावरण. इकडे मला दाखवतो. हा इकडे एक दुसरा एक फार्म आहे, तिकडे पण काल एन्जॉयमेंट खूप चालू होती मित्रांनो. तर मित्रांनो आता आपण वरती इथे मस्तपैकी वरती सेटिंगची अरेंजमेंट केली होती. तर इकडे थोडा वरती आहे आपण आणि आपला फार्म आहे तिकडे पाठीमागे. तुम्हाला तिकडचं रूम्स वगैरे कसे आहेत ते तुम्हाला दाखवतो. आपला स्विमिंग पूल, रेन डान्स वगैरे आहे, तर ते देखील तुम्हाला सर्व दाखवतो कसं आहे ते. तर मित्रांनो हा तुम्हाला इकडे एक रेन डान्स पाहायला मिळतोय. काल रात्री खूप एन्जॉयमेंट झाली मित्रांनो, पोरं खूप नाचली आणि खूप सुंदर वाटतोय. बघा व्ह्यूज बघा ना कसा वाटतोय याचा. आणि त्याच्यासमोरच तुम्हाला पाहायला मिळतोय हा मोठासा स्विमिंग पूल आहे इकडे मित्रांनो. आणि इथे तुम्ही खूप एन्जॉय करू शकता. आणि त्यालाच लागून इकडे रूम्स चालू होत आहेत मित्रांनो. समोर बघताय तुम्ही तिकडं पोरं बसले तिथे. इकडे ही आपली इकडे पहिली रूम होती आपली, तर आता पोरं झोपले तिकडे. तुम्हाला आतमध्ये रूम कशा आहेत ते दाखवतो. आणि सर्व इकडे लागूनच सगळ्या अशा रूम आहेत. वातावरण सकाळचं मस्त आहे मित्रांनो. हवेत थोडासा गारवा आहे, मस्त वाटतंय वातावरण. तर मित्रांनो रात्री तुम्हाला मी थोडक्यात दाखवलं होतं की ते पार्किंगची सोय देखील आहे. तर तुम्ही पर्सनल गाड्या वगैरे घेऊन असतील असाल तर ते पार्किंगची सोय देखील केली आहे. मोठी पार्किंग आहे मित्रांनो. हा इकडे तुम्हाला दिसतो, इकडे समोर एंट्रन्स आहे मित्रांनो आणि इकडून फार्मला सुरुवात होते. आणि मग इकडून सर्व रूम्स चालू होतात. या छोट्या छोट्या रूम्स देखील आहेत. समोर एक छोटी आहे, एक समोर एक छोटी रूम आहे, त्याच्या पाठी एक रूम आहे. आणि लंचसाठी अरेंजमेंट इथे केलेली आहे. समोर ती देखील दाखवतो तुम्हाला. लंच डिनर तुम्ही करू शकता एका ठिकाणी बसून. तर आतमध्ये थोडा एंट्री करतो आणि तुम्हाला मी दाखवतो कसं आहे ते सर्व. तर मित्रांनो ते समोर तुम्ही बघताय डिनर, लंच, नाश्ता वगैरे तुम्ही ते समोर करू शकता. सिटिंग अरेंजमेंट इथे केलेलं आहे त्यासाठी.
इकडे देखील आहेत सीट्स. तर याला लागूनच इकडे रूम्स चालू झाले आहेत. इकडे देखील रूम्स आहेत. इकडे डॉमेटरी रूम्स इथे बघ. हे पहिले एक डॉमेटरी रूम्स आहेत. इकडे समोर गेलात तर इकडे एक दुसरी डॉमेटरी रूम तुम्हाला पाहायला मिळेल. आणि त्या समोर देखील इकडे छोट्या छोट्या रूम्स आहेत. हे बघा मित्रांनो, इथे एक छोटा रूम आहे, समोर एक छोटा रूम आहे, त्या समोर एक रूम आहे आणि त्यानंतर मग तिकडे अजून रूम आहेत. म्हणजे तुमची जशी कॅपॅसिटी असेल त्यानुसार ते रूम तुम्हाला ऍडजस्ट करून देतात. तर आमची रूम फक्त तिकडे ओपन आहे, तर तुम्हाला ती कशी आहे आतमध्ये रूम दाखवतो. डॉमेटरी रूम आहे, तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, इकडं मांजरीचे क्यूट पिल्ल आहेत, त्यांची सकाळ झाले, ते पण एन्जॉय करतात मित्रांनो. हे बघा इकडे खूप छान क्यूट अशी मांजरची पिल्ल आहेत. हे बघा मित्रांनो, मस्त एन्जॉय करतायत ते लोक पण. तर मित्रांनो, ही आपली रूम होती, डॉमेट्री 3 आहे. तर आतमध्ये तुम्हाला कशी थोडक्यात दाखवतो. तर आतमध्ये तुम्ही 10-12 जण आरामात इकडे झोपू शकता. तिकडे फॅन देखील आहेत आणि समोर एसी देखील आहेत. इकडे दोघं तिघ जण झोपलेत आपले. तर मस्त रूम्स आहेत बेडरूम आहे बघा. इकडे तुम्हाला बाथरूम देखील आहे. तर मित्रांनो, सकाळचे 7:30 वाजलेत आणि थोडी भूक लागली पोटाला. तर सकाळी नाश्ता वगैरे करतो. बघूया नाश्त्यामध्ये काय आहे. तर आपण काल मिसळ सांगितली होती, तर बघूया नाश्ता काय आहे. आणि नाश्ता केल्यानंतर मग आपण परत स्विमिंग पूलमध्ये जाऊ आणि तिकडचे एन्जॉयमेंट तुम्हाला दाखवतो मी. तर मित्रांनो, सकाळचे 6:15 झालेत आणि आपल्याला आता नाश्ता करायचा आहे. बघताय इकडे मिसळपाव आहे आणि इकडे पोहा. तर तुमची जी चॉईस असेल तर तुम्ही ती घेऊ शकता. इकडे आपले पोरं घेतात नाश्ता, बघताय तुम्ही. तर आपण पण आता नाश्ता करूया, बघूया टेस्ट कशी आहे नाश्त्याची वगैरे. तुषार बोल काय तरी, कसा आहे नाश्ता, टेस्ट कशी आहे? 6 पाव झाले खाऊन, परत अजून 4 आणायचे. एवढे खातो हे बघा. एक नंबर टेस्ट. एवढा तर मित्रांनो, चला आपण पण आता टेस्ट करूया कशा आहेत मिसळ आपल्या. पहिला खाल्लाय. अक्षय रील कधी बनवायची दुसरीची? दुसरी आता बनवून येतं. कशी आहे टेस्ट, कशी आहे? एक नंबर तो. आणि आम्हाला सांगितलं गावाला चाललो, थांब मारूया. मित्रांनो, दुपारचे वाजले 2 आणि आपल्याला लागले भूक आणि आपण आलो आहे जेवायला. तर जेवणामध्ये सेमच आहे मित्रांनो. काल होता चिकनची ग्रेव्ही आहे, चिकन सुक्का आहे, इकडे सॅलड आहे, 2 भाकऱ्या इकडे, राईस आणि आज स्वीटमध्ये गुलाबजाम आहे मित्रांनो. तर आजचं जेवण पण चांगलंच आहे मित्रांनो, कारण की कालची टेस्ट आपण बघितली. आणि आता आपण जेवायला सुरुवात करतो आहे आपण. इकडे आपला विजय चितप जेवत आहेत आणि इकडे देखील आपली सगळी मंडळी जेवते. इकडे आहे विराज. सगळेजण जेवायला बसले जातात आणि जेवतो आणि नंतर मग तुम्हाला भेटतो मित्रांनो. तर मित्रांनो, संध्याकाळचे वाजले 4 आणि आपले एन्जॉयमेंट झालेले आहे आणि आता आपल्याला चेकआउट करायचं आहे. तर मस्त एन्जॉयमेंट झाले, मस्त फार्म होतं मित्रांनो. तर मला देखील यायचं असेल तर इथे तुम्ही येऊ शकता
आणि आता इथून थोड्या वेळात निघतोय. पण आपल्याला बदलापूर स्टेशनला जायचंय. तर आजचा व्हिडिओ एवढाच होता. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओ मध्ये.